मुंबईमध्ये पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळते। शहर आणि उपनगरात जोरदार पाऊस बरसतोय। ठाणे आणि पालघर भागामध्ये सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि पुढील 2 दिवस पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। मुंबईमध्ये ज्या ठिकाणी मागील काही दिवस पावसाचा ब्रेक पाहायला मिळाला होता, मात्र आता पुन्हा एकदा पाऊस बरसायला सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे थोडासा गारवा वातावरणात निर्माण झाल्याचं दिसतंय आणि मुंबईकर सुखावले। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत थेट जोडल्या गेल्या आहेत। मीनाक्षी, काय सांगाल? मागच्या महिन्यामध्ये धोधो बरसलेला पाऊस मुंबईमध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये रुसला की काय असा सवाल उपस्थित होत होता, उकाडा वाढला होता, पण आता पावसाचं कमबॅक पाहायला मिळतंय। कसं चित्र आहे मुंबईमध्ये? मीनाक्षी, आवाज अगदी खरं, कारण आपण पाहिलं जुलै महिन्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि त्यानंतर कुठेतरी आपण पाहतोय की ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने चांगलीच विश्रांती घेतली। मात्र कालपासून आपण पाहतोय पुन्हा एकदा पावसाची चांगलीच बॅटिंग जी आहे ती मुंबईसह आसपासच्या परिसरामध्ये पाहायला मिळते। खरं पाहायला गेलं तर आज सकाळी देखील जोरदार पाऊस मुंबईच्या आणि आसपासच्या परिसरामध्ये झाला। त्यामुळे 2 दिवसाचं जे हवामान खात्याने अलर्ट दिलं होतं त्याच अनुषंगाने आपण पाहतोय की आज मुंबईला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे सकाळी पहाटे जोरदार पाऊस झाला। आता सध्या पावसाने विश्रांती घेतलेली आहे, पण मात्र दिवसभरामध्ये आपण पाहू शकतो असाच मध्यम स्वरूपाचा पाऊस जो आहे तो मुंबई शहरामध्ये राहणार आहे। इतर भागातला आपण आढावा घेतला तर ठाणे, पालघर आणि रत्नागिरी या परिसरासाठी, या जिल्ह्यांसाठी आपण पाहतोय ऑरेंज अलर्ट जे आहे ते जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे मुंबईकरांसाठी मागच्या काही दिवसांपासून जो उकाडा जाणवत होता तो कुठेतरी कमी झालेला पाहायला मिळत आहे। मुंबईकरांना एक मोठा दिलासा म्हणावा लागेल उकाड्यापासून, आणि त्याचबरोबर आज बाहेर निघताना रेनकोट किंवा छत्री घेऊनच त्यांना बाहेर निघावं लागणार आहे। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।